आपण सगळेजणही शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचं काम करू पाहतो आहोत, तर सगळ्यांना हे गाणं नक्कीच आवडेल. ऐकूयात इसलिए. सुरुवातीची काही वर्ष अक्षरनंदन शाळा भांडारकर रोडवर आंदळकर लॉजमध्ये भरत होती. एक दिवस आम्ही शाळेत आल्यावर पाहिलं तर एक ताई आधीच येऊन बसल्या होत्या. हातातल्या वहीत काहीतरी टिपत होत्या. आम्हाला असं कळलं की त्यांचं नाव विनोदिनी काळगीताई आहे. त्या नाशिकहून आल्या आहेत आणि त्यांनाही आपल्यासारखीच शाळा काढायची आहे. मग काही वर्षांनी ही शाळा सुरूही झाली. त्यानंतर मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण या संदर्भात कोल्हापूरला लीलाताईंनी एक कार्यशाळा घेतली होती. तिथे आम्हाला विनोदिनीताई आणि दीपाताई पुन्हा भेटल्या. आमचे संस्थापक सदस्य वसंतराव पळशीकर यांच्या कुटुंब सदस्य म्हणून दीपाताईंची आधीपासून ओळख होतीच. मध्यंतरीच्या काळात आनंद निकेतनमध्ये सुरू केलेल्या विषय खोल्या बघायला आमचा एक गट नाशिकला गेला होता. वेगवेगळ्या कारणांनी देवाणघेवाण होतच राहिली आणि मित्रता वाढत राहिली. गेली 5-6 वर्ष आनंद निकेतनचा सचित्र आणि सविस्तर अहवाल वर्षातून 2दा आम्हाला मिळतो. त्यातूनही एक जोडलेपण राहतं. असा अहवाल आम्हीसुद्धा तयार करण्याच्या प्रयत्नात आहोत.
आता मी अक्षरनंदनच्या सगळ्या सदस्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं सादरीकरण सुरू करावं. सॉरी, आनंद निकेतनच्या नाशिकच्या सर्व सदस्यांना विनंती करते त्यांनी सादरीकरण सुरू करावं. 30व्या वर्धापन दिनाला शुभेच्छा आणि विद्याताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मी विनोदिनी आणि माझ्याबरोबर दीपाताई अशा आम्ही दोघी आणि आमच्याबरोबर अजून आमच्या शाळेच्या 2 ताई आलेल्या आहेत. आज आम्ही इथे मित्रशाळांच्या मेळाव्याला इथे आलेलो आहोत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा शाळा सुरू करण्याच्या पासून थोडीशी आम्ही सुरुवात करणार आहोत की थोडासा पहिला प्रवास आणि मग शाळेची शिक्षण पद्धती असं सुरू करणार आहे. तर नाशिकमध्ये आम्ही वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमधले काही जणं वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र भेटत होतो. त्याच्यामध्ये समता आंदोलन असेल, नर्मदा बचाव आंदोलन असेल, विचारवेध असेल, अशा वेगवेगळ्या कामानिमित्त आम्ही काही जण एकत्र भेटत होतो आणि भेटल्यावर गप्पांमध्ये शिक्षणाबद्दलची चर्चा होत होती. कारण खूप जणांची स्वतःची मुलं लहान होती आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला शिक्षणातलं चालू शिक्षणातलं जे वास्तव दिसत होतं ते वास्तव काय होतं हे थोडक्यात इथं लिहिलं आहे. तेच खरं म्हणजे इथे सगळ्यांनाच माहिती आहे की काय वास्तव होतं शिक्षणामध्ये. म्हणजे अजूनही बऱ्यापैकी तसंच आहे की इथे मुलांना आकलनापेक्षा पोपटपंची करून मिळवणारे गुण, स्वतःच्या कल्पना विचारांना काहीच वाव नाही आहे किंवा स्पर्धेमध्ये सारखं आता स्पर्धेचं युग आहे करून त्यांना रेटत नेणारे पालक, नंतर जीवनाशी फारकत घेतलेलं शिक्षण, असे अनेक मुद्दे आमच्या चर्चेमध्ये सतत येत होते. आणि मग असं आहे तर त्याला उत्तर काय हे काही समजत नव्हतं. आणि मग त्याला उत्तर कोणी काढायचं, कसं काढायचं, मग इतर शाळा आपलं म्हणणं ऐकून घेतील का, अशा चर्चेमध्ये खरं म्हणजे अचानक किंवा आपण असं म्हणू शकतो की खूप प्रतिक्रियात्मक अशा पद्धतीने ही आमची शाळा सुरू झाली की आता आपल्याला नाही आवडत आहे ना हे सगळं, तर मग चांगलं शिक्षण देणारी शाळा आपणच सुरू करूया. असा काही प्रमाणात अविचाराने असं सुद्धा म्हणायला हरकत नाही की अचानक असं आम्ही ठरवलं की हे सगळं आमची चर्चा 96-97 साली होत होती आणि 98च्या जूनमध्ये आपण शाळा सुरू करायची असं आम्ही वन फाईन मॉर्निंग असं ठरवलं. आणि खरं म्हणजे त्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं. मोकळी जागा नाही, इमारत नाही, पैसा नाही, विद्यार्थी मिळतील का याची काही म्हणजे गॅरंटी नाही. आमच्यातलीच 2-4 मुलं होती, म्हणजे हिचा मुलगा, माझी मुलगी वगैरे असं. पण अजून विद्यार्थी मिळतील का माहिती नाही, आपल्याला अजून ही शाळा चालवणारे शिक्षक मिळतील का माहिती नाही, असं सगळं माहिती नाहीच्या बॅकग्राऊंडवर सुद्धा आम्ही तो निर्णय घेतला. आणि मग निर्णय घेतल्यावर मात्र मग त्याच्यासाठी म्हणजे आधी आमचं शिक्षणाबद्दल वाचन आणि चर्चा होती, तर त्या वाचन आणि चर्चेतून मग लीलाताई म्हणजे सृजनानंद आणि अक्षरनंदन ह्या 2 शाळांची मदत घेण्याचं ठरवलं. मग त्याच्यामध्ये वाचनामध्ये आमच्याकडे ही सगळी पुस्तकं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहेत की समर हिल, तोतोचान, टीचर अशी बाहेरच्या प्रयोगांची पुस्तकं, त्याचप्रमाणे आपल्या देशातल्या महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे यांचं शिक्षण विचार आणि प्रत्यक्ष सुरू असलेल्या शाळांमध्ये सृजनानंद, अक्षरनंदन आणि ग्राममंगल अशा 3 शाळांची आम्हाला माहिती होती. लीलाताईंची माझी पहिल्या आधी ओळख पण होती, कोल्हापुरातच मी शिकायला होते, तर त्यामुळे सृजनानंद माहिती होती. अशा शाळांचा आपण मग आता अभ्यास सुरू करूया असं म्हणून मग आम्ही तो अभ्यास सुरू केला. आणि मग अनेकांच्या अभ्यासातून आम्ही आमची शिक्षण पद्धती तयार केली. मग त्याच्यामध्ये खरं तर आम्ही नुसता निर्णय घेतला शाळा सुरू करण्याचा, पण त्याचं शिक्कामोर्तब लीलाताईंना भेटल्यावर मगच केलं. म्हणजे मी 2 दिवस पहिल्यांदा त्यांच्याकडे राहायला गेले. 2 दिवस त्यांनी भरपूर प्रश्न, जे लीलाताईंना ओळखतात त्यांना समजेल की त्यांनी मला भरपूर प्रश्न विचारले. आणि मग शेवटी त्या जाताना असं म्हणाल्या की
तुम्ही शाळा सुरू करा, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि मग आमचं ते खरं म्हणजे हो असं ठरलं. आणि तो शब्द त्यांनी खरा केला. त्यांनी खूप प्रेम केलं आमच्या शाळेवर. तर मग अशा तऱ्हेने आमची जून 98ला शाळा सुरू झाली आणि बालवाडीच्या वर्गापासून आम्ही शाळा सुरू केली. थोडं तू बोलत आहे. अशी शाळा सुरू करताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं होतं की काय नसेल तर इंग्रजी माध्यम नक्कीच नसेल आणि सेमी इंग्लिशसुद्धा नसेल. नंतर शाळा अशी असेल की जिथे म्हणजे आपण त्यावेळचं वास्तव जर पाहिलं किंवा अजूनही तेच आहे की वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक गटांच्या वेगवेगळ्या शाळा आणि त्या आर्थिक गटातली मुलं त्या शाळेत जातात. आणि खरं पाहिलं तर शाळा म्हणजे समाजाचं क्रॉस सेक्शन असायला हवं. त्यामुळे आपल्या शाळेत सर्व आर्थिक सामाजिक स्तरातली मुलं येऊ शकतील असं वातावरण. आणि तर सगळ्यात पहिलं म्हणजे शाळा मराठी माध्यमाची असेल. इतर भाषा असतीलच, म्हणजे इंग्रजी काही नको आहे असं नाही, पण इंग्रजीतून सगळे विषय शिकणं जे शैक्षणिकदृष्ट्या योग्य नाही असं सगळ्या तज्ज्ञांनी शिक्षण तज्ज्ञांनी सांगून ठेवलं आहे. तर तसं कधीच असणार नाही. सेमी इंग्लिश असणार नाही. सरकारी अनुदान घेणार नाही हेही आम्ही अगदी शाळा सुरू केली तेव्हाच ठरवलं होतं. कारण अनुदान घेतल्यानंतर जी काही बंधनं आपल्यावर येतात ती बंधनं घेऊन आपल्याला वेगवेगळे प्रयोग करून जे बघायचे आहेत शिक्षणामधले ते करता येणार नाहीत असं आम्हाला वाटलं आणि त्यामुळे सरकारी अनुदान घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलं. नंतर जे शिक्षण असेल शाळेमध्ये ते जीवनाशी जोडलेलं असेल. म्हणजे मुलांना पुढे जाऊन आयुष्यात काय करायचं आहे किंवा सध्या ती जशी जगतायत त्यांच्या आजूबाजूला जे काही गोष्टी त्यांना दिसत आहेत त्याच्याशी शिक्षण जोडलेलं असेल. म्हणजे शिक्षण म्हणजे काहीतरी वेगळं आणि आपलं रोजचं आयुष्य काहीतरी वेगळं असं असणार नाही. मुलांच्या कल्पनाशक्तीला विचार करायला मुलांना लावेल असं शिक्षण असेल असं आम्ही ठरवलं. कारण तेव्हा आपण पाहिलं किंवा आताही काही ठिकाणी असं दिसतं की मुलं विचार करतच नाहीत. सरळ शिक्षकांनी निबंध लिहून दिलेला असतो तो वहीत उतरवायचा, तसाचा तसा परीक्षेत लिहायचा आणि तसाच्या तसा लिहिला असेल तरच गुण मिळणार आणि ते गुण मिळाल्यावर पुढचं जे काय असेल ते होत राहणार. म्हणजे हे काही खरं शिक्षण नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे जेव्हा मूल स्वतःच्या कल्पनेनी स्वतःच्या विचारांनी त्याला काय वाटतंय ते मांडू शकेल तेव्हाच खरं शिक्षण होईल. नंतर फी खूप कमी असेल. म्हणजे शाळेच्या प्रवेशासाठी देणगी असणार नाही. प्रवेशाचा आणि देणगीचा काही संबंध, म्हणजे देणगी नको असं नाही पण देणगी दिली तरच प्रवेश असं असणार नाही. जो आधी येईल त्याला आधी प्रवेश. म्हणजे गेल्या 22 वर्ष आम्ही हे धोरण राबवलं की जो आधी येईल त्याला आधी प्रवेश. त्याच्यात कुठल्याही अट नाही, निकष नाही, काहीच नाही, इंटरव्ह्यू नाही किंवा काहीच नाही. मुलं प्रवेश घ्यायची इच्छा आहे म्हटल्यावर आम्ही ते मूल आपल्या शाळेत येण्यायोग्य आहे एवढं बघून, म्हणजे विशेष गरजा असलेलं मूल नाही आहे ना एवढं बघून त्याला आम्ही शाळेमध्ये प्रवेश देत होतो. नंतर आणि गेली 3 वर्ष मात्र असं झालं आहे की आधी येईल त्याला आधी प्रवेशामुळे पहाटेच शाळेत रांगा लागायला लागले. तर त्याच्यावरही आम्ही खूप विचार केला की हेही बरोबर नाही. म्हणजे किती आधी येणार ना आधी प्रवेश घेण्यासाठी. तर मग त्यामुळे गेली 3 वर्षांपासून आम्ही लॉटरी काढायला लागलो आहे. तर आम्ही ठराविक तारखा देतो, त्या तारखांमध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे ती लोक नोंदणी करतात. मग नोंदणी केल्यानंतर त्या प्रत्येकाशी आम्ही आठवडाभर रोज 10-10 लोकांना बोलवून, म्हणजे जवळजवळ आमच्याकडे एकूण जागा 40 आहेत. म्हणजे 40, आता आम्ही ती संख्या वाढवली आहे 2 वर्षांपासून, 60ची बॅच केली आहे. पण सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की 40 ही संख्या योग्य आहे का वर्गासाठी. तर 40 मुलांमध्ये आता आमची भावंडच जवळजवळ 14-15 असतात. त्यामुळे 40 वजा 14 गेले तर 26 उरले. त्यात ह्याच्यासाठी म्हणजे RTच्या आम्हाला 10% जागा, म्हणजे 25% जागा, म्हणजे 40मधल्या 10 जागा ठेवायला लागतात. तर अशा बाहेरच्या ॲडमिशनसाठी फक्त 17-18 सीट्स असतात आणि त्या जागांसाठी जवळजवळ 100 ते 120 अर्ज येतात.
पण आम्ही ते सगळे नोंदवून घेतो. त्या सगळ्यांशी आम्ही 10-10 मिनटं का होईना बोलतो त्या पालकांशी. त्यांना शाळेची संकल्पना सगळी समजावून सांगतो. म्हणजे लॉटरीत येण्यासाठी आम्हालाही त्या पालकांची ओळख होते जरा, की त्यांची मतं काय आहेत, शाळेची भूमिका आणि त्यांच्या भूमिका जुळत आहेत की नाही. जर जुळत नसतील असं वाटलं तर आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही लॉटरीमध्ये येऊ नका, आपली मतं जुळत नाही आहेत. पण शेवटी तो चॉईस त्यांचा असतो, त्यामुळे अगदीच येऊच नका असं आम्ही खूप कमी जणांना म्हणतो आणि येऊ देत नाही. पण मग लॉटरी काढून मग ॲडमिशन होते. म्हणजे त्यात नशीब त्या पालकांचं आणि आमचंही, की कुठले पालक मिळतील ते हे नसतं. तर आता सध्या प्रवेश प्रक्रिया अशी सुरू आहे आणि आम्ही आता 60 मुलांची बॅच केलेली आहे आणि त्यामध्ये आता 3 गट, म्हणजे पुढे शिक्षण पद्धतीबद्दल बोलताना वर्गरचना कशी काय त्याच्याबद्दल सांगूच आम्ही. तू बोलती आता? नाही थांब. दुसरं, शाळा सुरू करताना आम्ही असा विचार केला होता की स्वातंत्र्य असेल मुलांना आणि शिक्षकांनाही. म्हणजे शिक्षकांना जे प्रयोग करून बघायचे आहेत, जे करून शिकवायचं आहे, त्याबद्दल काय त्यांच्या मनात ज्या काही कल्पना असतील त्या प्रत्यक्ष उतरवण्याची संधी त्यांना मोकळेपणाने मिळेल. म्हणजे त्यासाठी कोणाची तरी परवानगी काढा, मग एवढे पैसे लागतील, ते पैसे आम्हाला मंजूर होतील की नाही यासाठी वाट बघा, असं काही पद्धत असणार नाही. नंतर मुलांना त्यांच्या स्वतःमधला गुण शोधायला वाव मिळेल अशा प्रकारचं शिक्षण असेल. अगदी पठडेबाज ठोकळेबाज नसेल. आणि वर्गामध्ये शिकवताना सहभागी पद्धतीने शिक्षण होईल. म्हणजे एक ताई बोलतायत आणि मुलं गप्प बसून ऐकतायत असं कधीच नसेल. मुलांचा जास्त सहभाग असेल शिकण्यामध्ये, कारण शिकणं म्हणजे प्रश्न पडणं, प्रश्न विचारणं, त्यातून स्वतःहून शिकत जाणं ही खरी पद्धत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरुवातीला ठरवल्या आणि त्याप्रमाणे शिकवायला हळूहळू सुरुवात केली, शाळा सुरू केली. तर आता आमच्या शाळेत जे विद्यार्थी आहेत त्यांचं वर्गीकरण आम्ही आत्ताच यावर्षीच केलं एक सर्व्हे करून. तर त्यामध्ये 50 मुली आणि 50 मुलं, अगदी म्हणजे आश्चर्य वाटेल पण यावर्षी आमच्या युडायसमध्ये एक्झॅक्ट आकडा मुलींचा आलेला आहे. वेगळ्या धर्माची मुलं फार नाही आहेत. मुस्लिम आणि जैन एक 2-3 मुलं आहेत त्या धर्मांची, पण जास्त बहुसंख्य मुलं हिंदू धर्मातली आहेत. कॅटेगरी जर आपण पाहिली तर ओपनमधली 49%, SC ST 9% आणि OBC 42%. आर्थिक गट कुठला आहे ते पाहिलं तर वार्षिक उत्पन्नाप्रमाणे आम्ही इथे वर्गीकरण केलं आहे. तर 2 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले 34%, 2 ते 6 लाख एवढं वार्षिक उत्पन्न असलेले 38%, 6 ते 10 लाख असलेले 15% आणि 10 लाखापेक्षा जास्त आर्थिक वार्षिक उत्पन्न असलेले 13% विद्यार्थी आमच्या शाळेत मागच्या वर्षी होते. म्हणजे बहुसंख्य विद्यार्थी हे अल्प उत्पन्न गटातले आहेत. आणि एक माझं सुरुवातीला सांगायचं राहिलं, ह्यात कशाहीबद्दल तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही लगेच तेव्हाही विचारले तरी चालेल. म्हणजे जर काही समजलं नाही, काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आता ह्याच्यावर जे लिहिलं आहे शिक्षण म्हणजे काय, हे मी फार सविस्तर सांगत नाही, कारण आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे. त्यामुळे म्हणजे अशा प्रकारचं शिक्षण हवं असेल तर आपल्याला ते मुलांच्या मातृभाषेतून किंवा परिसर भाषेतूनच द्यायला हवं, हे नक्की आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल. आणि मगाशी मी म्हटलं तसं की स्वातंत्र्य हा शिक्षणाचा प्राण आहे. म्हणजे आमचे अरुण दादा नेहमी आम्हाला हेच सांगत असत की शाळा
आहे, मुलं आहेत, पण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असलं पाहिजे. अर्थात स्वातंत्र्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांचं भान ठेवून ते स्वातंत्र्य दिलं पाहिजे. म्हणजे मुलांनाही लक्षात आलं पाहिजे की स्वातंत्र्य आपल्याला मिळतं आहे, त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या कोणत्या. पण मुलांना जर पूर्णपणे त्यांचं व्यक्तिमत्व फुलवायचं असेल, त्यांच्या आतल्या अंगभूत गुणांना बाहेर काढायचं असेल, तर स्वातंत्र्य हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते असेल, आपल्याला जे वाटतंय ते करण्याची पूर्ण संधी असेल, कोणी त्याच्याबद्दल काही बोलणार नसेल, तर मुलं पूर्णपणे मोकळी होऊन वागू शकतात, वावरू शकतात शाळेमध्ये. आणि मग त्यांना हवे ते प्रश्न विचारणं, त्यांच्या मनात जे आहे ते बोलणं, व्यक्त होणं, हे सगळं त्यामुळे घडतं. आणि हे स्वातंत्र्य असल्यामुळे म्हणजे शिक्षकांनाही तेवढंच स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण होते की आपल्याला हवं ते करायला मिळतं इथे. नंतर त्यांच्यामधली सृजनशीलता विकसित होते आणि प्रयोग करण्यासाठी त्यांना एक बळ मिळतं. म्हणजे कुठली भीती वाटत नाही किंवा आता मी हे केलं तर कोण काय म्हणेल असं काहीही वाटत नाही. मुलांमध्ये अर्थात चौकस वृत्ती मी मगाशी बोललेच, आणि शिक्षकांबरोबरचं नातंही त्यामुळे प्रेमाचं निर्माण होतं. शिक्षकाची भूमिका ही असते की मुलं म्हणजे काही मातीचे गोळे नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी किंवा अजूनही काही लोकांचा असा समज असतो की मुलं म्हणजे मातीचे गोळे आणि आपण त्यांना घडवू तशी ती घडतात. तर मुलं काहीतरी, आत्ता सुरुवातीला वंदनाताईंनी हे सांगितलेलंच आहे, पण ते आम्ही ह्याच्यामध्ये घेतलं होतं म्हणून ते परत स्लाईड आली आहे. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच वंदनाताई पहिल्यांदाच बोललेल्या आहेत. ओके, हां, मी नव्हते सुरुवातीला, त्यामुळे मग पुढे जाऊया आपण. तर वर्गात विषय कशा प्रकारे शिकवला जातो, तर त्यामध्ये मुलांचे अनुभव काय, त्याच्यावर चर्चा, मुलांनी केलेली निरीक्षणं, त्याच्याबद्दल बोलणं, काहीतरी विषयाच्या अनुषंगाने कृती करणं, गटकाम, वेगवेगळी पूरक पुस्तकं, म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकांचा वापर न करता किंवा कधी कधी पाठ्यपुस्तकं अजिबात न वापरता पूरक पुस्तकं वापरणं, विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य, हे सगळं वापरून कुठलाही विषय शिकवला जातो. आमच्याकडे बालवाडीचे 3 गट आहेत. नंतर 1ली ते 4थी आणि 5वी ते 7वी असे 3 भाग आम्ही विभाग शाळेचे मानतो. तर बालवाडीच्या 3 गटांमध्ये म्हणजे 3 वर्षाचं मूल शाळेमध्ये येतं आणि पुढे 3 वर्ष ते बालवाडीमध्ये असतं. बालवाडीमध्ये अभ्यास या नावाने काही नसतं. लेखनसुद्धा 1लीमध्ये गेल्यावरच सुरू होतं. बालवाडीमध्ये पहिल्या वर्षी तर फक्त मुलांनी शाळेत येणं, आपल्या घरापासून 3 तास दूर वेगळं राहणं, वेगळ्या वातावरणात रुळणं, आपल्या वस्तू, आपल्या गोष्टी ओळखणं, त्याची जबाबदारी घ्यायला शिकणं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि भरपूर साहित्य आमच्या ताईंनी तयार केलेलं आहे, शैक्षणिक साहित्य, जे आम्ही मुलांसाठी वापरतो. आणि बालवाडीत तेच आम्हाला वाटतं की शाळेची किंवा अभ्यासाची आवड जी आहे किंवा गोडी लागण्याचं हे वय आहे, त्या वयात जर मुलांना गोडी लागली की मग एकदा ती शाळेत आरामात येऊ शकतात, त्यांना काही भीती वाटत नाही. त्यामुळे प्रेम निर्माण होणं आणि आपल्यावर प्रेम करणारी लोक आहेत आणि आपण इतरांवर प्रेम करायला शिकणं, या गोष्टी बालवाडीपासूनच सुरू होतात आणि ते पुढे पुढे सुरू राहतं. गणित आणि भाषा म्हणजे गणित पूर्वतयारी आणि भाषा पूर्वतयारी असे भाग, नंतर सामाजिक जीवन व्यवहार, शारीरिक विकास, हे सगळे टप्पे बालवाडीमध्ये पूर्ण होतात. आणि ते हे सगळं खेळाच्या, साहित्याच्या आणि ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातूनच होतं. अक्षरं गिरवणं आणि पानाच्या पानं लिहून आणणं असं काही नसतं. हे जे प्रेझेंटेशन केलं आहे हे खरं म्हणजे आमच्या शाळेमध्ये इतर शाळांचे शिक्षक येतात किंवा आम्हाला कुठेतरी बोलायला बोलवलं जातं त्याच्यासाठीचं प्रेझेंटेशन आहे. आणि मला अगदी कल्पना आहे की आपण सगळ्या एकसारख्याच शाळा असल्यामुळे त्याच्यामध्ये खूप रिपिटेशन होऊच शकतं. त्यामुळे पुढच्या स्लाईड्स या वेगवेगळ्या विषयाबद्दलच्या आहेत, त्या सविस्तर न बोलता नुसतं थोडं थोडं मी दाखवते.
कारण बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या शाळांच्या सारख्याच असू शकणार आहेत. फक्त पूरक पुस्तकं कोणची वापरता येतात म्हणजे ती पण बरीच आपल्याला माहिती असू शकतील. तर सर्व भाषा या नेहमीप्रमाणे पहिल्यांदा ऐकून मग बोलून आणि मग म्हणजे ऐकून बोलून वाचून आणि सर्वात शेवटी लिहून अशाच प्रकारे शिकवले जातात. आणि इंग्रजीसाठी आपण फंक्शनल इंग्लिश असं मेनल परांजपे कदाचित नाव तुम्हाला ऐकून माहिती असेल. तर त्यांचा एक फंक्शनल इंग्लिशचा कोर्स आहे जो 3री ते 7वीसाठी आहे. तो आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो आणि ज्याच्यामध्ये फोनेटिकपासून म्हणजे 1ली 2री फक्त ऐकायचं आणि 3रीपासून फोनेटिक इंग्लिश सुरू होतं. आणि 7वीला ही मुलं केम्ब्रिजच्या यंग लर्नर्स परीक्षेला बसतात आणि म्हणजे उत्तम त्यांचा रिझल्ट लागतो. म्हणजे भाषा इंग्लिश व्यवस्थित शिकवली जाते, पण कुठेही सेमी इंग्लिश किंवा इंग्लिशमधून विषय असा शिकवला जात नाही. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे 8वी 9वी 10वी संस्कृत आहे आणि 5वी 6वी 7वी हिंदी आहे. असं 4 भाषा एकंदर शाळेमध्ये शिकवल्या जातात. गणिताशी सुद्धा शक्य तितका साहित्याचा वापर म्हणजे विशेष करून 1ली ते 4थी याच्यामध्ये बहुतेक सगळं गणित हे साहित्यातून आणि संदर्भातूनच शिकवलं जातं. म्हणजे गणित म्हणजे नुसती आकडेमोड वगैरे असं न करता प्रत्येक गणिताला संदर्भ आणि शाब्दिक उदाहरण आणि मुलं पण शाब्दिक उदाहरणं तयार करतात. त्याच्यानंतर आमचा 7वीच्या वर्गाचा एक प्रकल्प असतो की सुट्टीमध्ये म्हणजे 7वीतून 8वीत येताना 15 दिवस एका दुकानामध्ये प्रत्यक्ष काम करायचं. आपल्या परिसरातलं एक दुकान निवडायचं आणि त्याच्यामध्ये किमान 8 दिवस आणि हवं असेल तर 15 दिवस असं काम करायचं. म्हणजे सकाळी दुकान उघडल्यापासून संपेपर्यंत. मग त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा संदर्भ थोडासा गणिताशी पण आहे, पण बाकी पण म्हणजे ह्यांच्याशी कसं बोलायचं, आलेल्या लोकांशी, त्या दुकानात कोणत्या प्रकारचा माल असतो, तो कुठून येतो, नफा म्हणजे काय, हिशोब कसा ठेवायचा, आलेल्या लोकांशी कसं बोलायचं, किंवा कुठलं सामान कुठं ठेवलं आहे हे कसं सापडतं. म्हणजे बाकीचं सामान तर पटकन दिसतं, पण जेव्हा आमची मुलं मेडिकल स्टोअरमध्ये गेली होती तेव्हा त्यांना खूपच प्रश्न पडला होता की पटकन तुम्हाला कुठल्याही गोळी कशी काय सापडते. मग त्या दुकानदारांनी सगळं समजून सांगितलं की आम्ही कशी रचना दुकानाची करतो वगैरे. असा हा 8 दिवसाचा प्रकल्प असतो आणि त्याचा थोडा संदर्भ गणिताशी पण आहे. विज्ञानामध्ये पण कृती, निरीक्षण, स्वतः करणे आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही 3री 4थीसाठी ह्याचं होमी भाभा विज्ञान केंद्राची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं 3री 4थीसाठी वापरतो आणि तीच पद्धत म्हणजे पुस्तकं नाही पुढे वापरत, पण 5वीच्या पुढे पण तीच पद्धत वापरतो की जास्तीत जास्त गोष्टी मुलांनी करून स्वतःच्या अनुभवातून लिहायच्या किंवा एखादा प्रयोग केला तर तुमचा प्रयोग काय आला तोच लिहायचा, उतरवून काढायचा नाही आधीचा कुठला तरी प्रयोग. म्हणजे कधी कधी आपला प्रयोग फसतो, तो 4 वेळा करावा लागतो. मग बऱ्याच शाळांमध्ये आधीचे प्रयोग कुठले तरी जर्नलमधून उतरवायचे असतात. तसं न करता स्वतः प्रयोग करायचा आणि स्वतःच आपलं निरीक्षण नोंदवायचं आणि चुकलं किंवा लक्षात आलं नाही तर का आलं हे पण शोधायचं. म्हणजे शोध घेणे हा विज्ञानाचा पाया जास्तीत जास्त मुलांपर्यंत गेला पाहिजे. तसंच सामाजिक शास्त्रामध्ये आत्ता उल्लेख झाला त्या सुचेताताईंच्या ह्याच्यामध्ये उल्लेख झाला त्याप्रमाणे 4थीला शिवाजीचा इतिहास असला तरी तो फक्त म्हणजे मारामारी किंवा ह्याचा न शिकवता त्याचे गुण काय आहेत किंवा शिवाजी महाराजांनी राज्य करताना त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या होत्या अशांपासून वेगवेगळ्या प्रकारे इतिहासाचं मला वाटतं दीपाताईंनीच सांगावं. म्हणजे शिवाजीकडे आता शिवाजीचा सगळा हॉट टॉपिक आहे म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त बोल की शिवाजी म्हणजे आता देवच आपण केला आणि शिवाजी मी एकेरी शिवाजी बोललं तर चालणार आहे ना इथे सगळ्यांना. तर
शिवाजी महाराज काय होते आणि त्यांचं नेमकं काम काय हे खरं तर त्या पुस्तकातून अगदी थोडक्यात येतं. तर आणि त्यांच्या लढाया आणि त्यातून अर्थात चौथीच्या मुलांना त्या वयाला हे साहजिक आहे की जोश असणं अंगात आणि त्या सगळ्या प्रसंगाचं नाट्यीकरण करून बघणं आणि तू अफजल खान मी शिवाजी वगैरे. पण हे सगळं ठीक आहे, पण हे असतानाही शिवाजीची अजून एक बाजू होती आणि ती बाजू काय होती ही मुलांपुढे आणण्याचं काम आम्ही तो विषय शिकवताना करतो. आणि पुढे सुद्धा म्हणजे जागतिक संदर्भ अगदी मुलांच्या पूर्ण लक्षात आले नाहीत तरी ते काय आहेत आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या देशात जे काही झालं किंवा होत आहे त्याच्यावर कसा होतो हे ह्या सगळ्याची जोडणी करून देण्याचं प्रयत्न आम्ही इतिहास किंवा सामाजिक शास्त्र शिकवताना करत असतो. संविधान शिकवताना म्हणजे आता गेल्या 2 वर्षापासून आम्ही नागरिकशास्त्रामध्ये म्हणजे इतिहासाचं पुस्तक 7वीला किंवा 7वीला फारसं त्याची ओळख करून देतोच, पण संविधान शिकवण्यावर आम्ही जास्त भर देतोय आता की आपलं संविधान काय आहे, ते कसं तयार झालं, त्यात वेगवेगळ्या चर्चा कशा घडल्या आणि कशा प्रकारे जे काही आपल्या संविधानात लिहिलेले नियम आहेत ते कसे बनले, त्यामागे ते करणाऱ्यांची भूमिका काय होती, ह्या सगळ्याकडे मुलांनी आता जरा अजून डोळसपणे बघावं अशा दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. इतिहास शिकवण्यासाठी मग चित्रपट दाखवणं, नंतर वेगवेगळ्या चर्चा, काही ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी आणि इतिहासामध्ये पत्रलेखन, कथालेखन अशा सगळ्यांची जोड देऊन सामाजिक शास्त्र हा विषय शिकवला जातो. इथे तुम्ही चित्र बघताय ते एक कालरेषेचं चित्र आहे. म्हणजे कालरेषा मुलांना समजायला जरा अवघड जाते कारण शून्याच्या आधी म्हणजे इसवी सनापूर्वीचा जो काळ आहे ते साल कसे आले, कसे लक्षात ठेवायचे, तर त्यासाठी काही उपक्रम म्हणजे असं ज्या गोष्टी मुलांना कळायला अवघड जातील त्यासाठी काही उपक्रम तयार करणं, असं वेगवेगळ्या गोष्टी होत असतात. कालरेषेबद्दल सांगू का? तुम्हाला माहिती असेल म्हणजे तो व्हिडिओ पण बघितला असेल. बोलतेस हे पण सगळ्यांना हे फक्त कार्यानुभवच्या तासालाच नाही तर सगळ्या तासांमध्ये या सगळ्या गोष्टी कशा जोडता येतील हे याचा प्रयत्न सतत सुरू असतो. म्हणजे काहीही शिकताना हाताने करायला मुलांना काहीतरी असलं पाहिजे. हे कार्यानुभवच्या तासाला मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत आहेत तिथं. त्यातला स्वयंपाक हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यातून जवळजवळ सगळे विषय आपण एका ठराविक टप्प्यापर्यंत शिकवू शकतो. दर इयत्तेला वर्षातून 3दा किंवा 4दा तरी खाऊ मुलं करतात आणि त्यातून अनेक गोष्टी शिकतात. म्हणजे मोठ्या मुलांना तर आम्ही पदार्थ काय करायचं आहे ते त्यांच्याबरोबरच ठरवतो. गटामध्ये त्या वस्तू त्याचे जे काही घटक पदार्थ असतील ते मुलं आणतात आणि त्यांची ते खाऊ तयार करतात. बालवाडीमध्ये खाऊ करताना बघणे एवढा उद्देश असतो. म्हणजे मुलं बघतात कशा प्रकारे खाऊ पदार्थ तयार होतोय. 1ली ते 4थीमध्ये थोड्या प्रमाणात सुरीचा वापर म्हणजे गॅसचा वापर न करता जे पदार्थ तयार होतील ते, आणि मग 5वीच्या पुढे गॅसचा वापर करून मुलं पदार्थ बनवतात. याबरोबरच बागकाम अशा गच्चीवरची बाग मुलांनी तयार केली. 8वीच्या वर्गाला एका सत्रामध्ये बागकाम हा विषय असतो. क्षेत्रभेटी हा अजून एक महत्त्वाचा उपक्रम आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष म्हणजे आता इथे खाली निळ्या युनिफॉर्ममधली मुलं आहेत ती इलेक्ट्रोप्लेटिंग बघायला 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रोप्लेटिंगचा भाग आहे तो बघायला प्रत्यक्ष त्या फॅक्टरीत जाऊन तिथे ते कशा प्रकारे विद्युत लेपनाची क्रिया चालते ते बघत आहेत. किंवा आठवडे बाजाराला भेट, स्मशानभूमीला भेट, सायकल रिपेअर करणाऱ्या
माणूस तो आलाय. अशा खूप आहेत क्षेत्रभेटी. म्हणजे दरवर्षाच्या ठराविक ठरलेल्या क्षेत्रभेटी असतात. काही आयत्यावेळी ठरवल्या जातात, पण प्रत्येक इयत्तेच्या ठरलेल्या क्षेत्रभेटी असतात. आत्ता सुचिताताई म्हणल्या तसं नाही आहे आमच्याकडे काही काही गोष्टी या दरवर्षी घेतल्या जातात की म्हणजे आता त्या म्हणल्या ते खूपच अवघड गोष्ट आहे त्यांनी जे सांगितलं ते. तर त्यामुळे काही भेटी ह्या आमच्या नक्की असतात. म्हणजे आता 7वीला रक्ताचा संदर्भ येतो तर रक्तपेढीला भेट असेल, किंवा 5वीच्या भूगोलाच्या धड्यामध्ये आठवडे बाजार हा शब्द येतो. मग शहरातल्या मुलांना आठवडे बाजार म्हणजे काय माहिती नाही, तर मग त्यांना आठवडे बाजार बघायला नेणं, किंवा 10वीला हे इलेक्ट्रोप्लेटिंग हा शब्द येतो ते बघायला नेणं. अशा काही गोष्टी ह्या निश्चित ठरलेल्या असतात आणि काही या उत्स्फूर्त असतात. त्या काळानुसार किंवा काहीतरी घडलं असेल किंवा कुठलं तरी प्रदर्शन आलं असेल नाशिकमध्ये तर ते अचानक अशा घडलेल्या असतात काही काही गोष्टी. पण क्षेत्रभेटी हा म्हणजे एकंदर शिक्षणातला महत्त्वाचा भाग असतो कायमस्वरूपी. आणि तसंच प्रकल्प पण, काही प्रकल्प हे दरवर्षी मुलांना दिले जातात आणि काही प्रकल्प हे त्या वर्षासाठी ती मुलं बघून त्यांचा उत्साह बघून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प दिले जातात. आणि मुलांनी स्वतः केले पाहिजेत प्रकल्प ह्याच्यावर भर असतो. कुठलंही कट पेस्ट म्हणजे नेटवर बघून माहिती उतरवायची वगैरे नाही. म्हणजे असा विषयच नसतो की त्याच्यामध्ये त्यांना सहजासहजी काही चिकटवायला किंवा उतरवायला मिळेल. त्यांनी स्वतः शोधून काढून स्वतः करून, आणि त्याला दिखाऊपणाला फार महत्त्व नाही आहे की एकदम खूप छान देखणा प्रकल्प झाला पाहिजे असं नाही. तर कृती त्यांनी स्वतः केलेली असली पाहिजे, कुणाची तरी मुलाखत घेतलेली असली पाहिजे, आणि मग त्यांनी साध्या कागदावर जरी तो उतरवून दिला तरी हरकत नाही. एकच मिनिट मागे घे. एक चप्पलचा होता, त्याच्यामध्ये मुलांनी स्वतः चप्पल बनवली वगैरे पण होती आपली अशी. आता हल्लीच्या काळामध्ये शिकण्या इतकंच महत्त्वाची गोष्ट झाली आहे की म्हणजे मुलांचं मन समजून घ्यायचं. मुलं शिकतात कशी, मुलांना काय त्रास होतो, मुलांना राग कधी येतो, त्यांच्या भावना कशा शिकायच्या, हे आता अलीकडच्या काळामध्ये खूप महत्त्वाचं बनलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे आपला ॲप्रोच पहिल्यापासूनच तो होता, पण जास्त आता त्याच्यावर अभ्यास करण्याची जास्त गरज निर्माण झालेली आहे. तर तसं आता गेल्या 8-10 वर्षापासून शाळेमध्ये मुद्दाम ताईंना तसं प्रशिक्षण दिलं जातं. आणि अक्षरनंदनचे पण काही जण होतेच आपल्याला, ज्या वेळेला नाडकर्णींनी शिक्षक मित्राचं प्रशिक्षण दिलं होतं. पण त्यानंतर आम्ही आमच्या उरलेल्या ताईंना पण त्या प्रशिक्षणाला पाठवून आता बऱ्याचशा ताईंचं प्रशिक्षण ते झालेलं आहे. आणि काही ताईंनी त्यांच्याकडे डॉक्टर नाडकर्णींकडे अजून पुढचं पण शिक्षण घेतलं आहे. मग त्या ताई पण मधून इतर ताईंशी ह्या विषयावर बोलतात. आणि मग त्याच्या म्हणजे भावनांक कसा ओळखायचा, किंवा मुलांमध्ये भावना म्हणजे मुलांना स्वतःला आपल्या भावना ओळखायला कसं शिकवायचं, अशा गोष्टी पण शाळेमध्ये होतात. आणि 7वीपासूनच्या मुलांमध्ये वेगवेगळे त्याच्यासाठी उपक्रम घेतले जातात. आणि अभ्यासाबरोबरच ह्या सर्व गोष्टी, नृत्य, नाट्य, म्हणजे आमच्याकडे 3री, 4थी, 5वी 3 वर्गांना संगीत हा विषय असतो सर्व मुलांना. मग 6वीला नृत्य हा विषय असतो वर्षभर, आणि 7वीला नाट्य हा विषय असतो. आणि मग नृत्यासाठी बाहेरून लोक नृत्य शिकवायला येतात, आणि नाट्य पण आमचे एक पालकच आहेत, ते नाट्य शिकवायला येतात. म्हणजे फक्त ओळख करून देणे या सगळ्या गोष्टींची, असा त्याचा म्हणजे उद्देश असतो. आणि खेळ पण भरपूर, खेळाचे तास कधी अभ्यासाला दिले जात नाहीत, खेळाला भरपूर तास दिले जातात. आणि क्रीडा महोत्सव पूर्ण 8 दिवसाचा क्रीडा महोत्सव असतो. म्हणजे ख्रिसमसची जेव्हा इतर शाळांना सुट्टी असते त्यावेळेला आम्ही ख्रिसमसची सुट्टी देत नाही, पण त्या काळामध्ये क्रीडा महोत्सव ठेवतो. कारण तेव्हा मुलांना बाहेरचं वातावरण सुट्टीचं असतं, म्हणून अभ्यासाऐवजी क्रीडा महोत्सव ठेवतो. मग मुलं म्हणजे दिवसभर फक्त खेळ, बाकी काहीच नाही, असा पूर्ण सर्व शाळेचा प्रत्येक मूल क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होतं.
आणि वेगवेगळ्या कलाकारांना शाळेत बोलावून त्यांची कला शाळेत सादर केली जाते. म्हणजे पुन्हा इथे पण हा ओळख हाच भाग आहे की किती प्रकारच्या कला आहेत आणि तुम्हाला म्हणजे त्यांची मुलाखत घ्यायची आणि त्यांनी ते फक्त सादर करून दाखवायचं. मग त्यातून एखाद्याला आवड निर्माण झाली तर तो वैयक्तिक पुढे काही त्याचं शिकू शकेल. शिकवण्याचं आमच्याकडे नाही आहे म्हणजे वाद्य वगैरे शिकवण्याचं, पण अनेक वाद्य वाजवणाऱ्या लोकांना शाळेत बोलवून मुलांना फक्त त्यांची ओळख करून दिली जाते. तर इथे लिहिलं आहे तसं की स्नेहसंमेलन ही शिक्षक, पालक आणि मुलांच्या कल्पनांची सहनिर्मिती. स्नेहसंमेलनाला एक थीम असते. आमच्याकडे आतापर्यंत 2 स्नेहसंमेलनं होतात, म्हणजे बालवाडी ते 4थीचं एक स्नेहसंमेलन आणि 5वी ते 9वीचं दुसरं स्नेहसंमेलन 2 वेळेला होतं. दोन्ही गटांची थीम वेगवेगळी असते. आणि इथे जे आहे ते आहेच की प्रत्येक विद्यार्थ्याचा सहभाग, वेशभूषा तयार न आणता स्वतः तयार करणं किंवा इतरांच्या मदतीने तयार करणं. प्रत्येक वर्षी नवीन विषय असतो. आता मागच्या वर्षी आमचा स्वातंत्र्य हा विषय होता मोठ्या मुलांचा, आणि मग विषय ठरला की मग त्या अनुषंगाने त्या मुलांबरोबर चर्चा करणं, स्वातंत्र्य म्हणजे काय, कशाचं, कोणासाठी, कधी, कोणी, कोणाला, अशी खूप ब्रेनस्टॉर्मिंग 5वी ते 10वीचा विषय होता. त्यांच्याबरोबर होऊन मग त्यात तो विषय दाखवण्यासाठी आपण काय काय कुठल्या कुठल्या प्रकारे तो विषय सादर करू शकतो यावर चर्चा. मग त्यातलं काही लेखन मुलं करतात, काही ताई करतात, काही तयार गोष्टी ज्या असतात त्यातून काही आपल्याला स्क्रिप्ट तयार करता येतं का ते बघतो. आणि हे सगळं शाळेत आम्ही ताई सगळ्या मिळून करतो. रेकॉर्ड डान्स नाही, फार कमी वेळेला असतो, विषयाच्या अनुषंगाने काही असला तरच. आणि स्नेहसंमेलनासाठी सुद्धा, म्हणजे स्नेहसंमेलन असेल त्याच्या आधीचा आठवडा पूर्ण स्नेहसंमेलनाची तयारी आणि प्रॅक्टिस यासाठीच आम्ही ठेवलेला असतो. म्हणजे त्या काळात सुद्धा कुठलाही अभ्यास किंवा तास अभ्यासाचे होत नाहीत. सगळी मुलं म्हणजे एखादा नाटक असेल किंवा नाट्यछटा जो काही आयटम असेल त्यासाठी एक ताई नेमून दिलेली असते. ती ताई त्या मुलांना घेऊन एका दालन पण नेमून दिलेलं असतं, तिथं जाऊन ते त्यांची प्रॅक्टिस करतात. आणि त्यासाठी जे काय असेल ती सगळी जबाबदारी त्या ताईची असते. म्हणजे त्यासाठी लागणारी वेशभूषा ती मिळवणं, त्यासाठी काय प्रयत्न करायचे असतील ते करणं, ही सगळी जबाबदारी त्या ताईची असते. तर असं स्नेहसंमेलन. आणि प्रत्येक मूल कुठल्या ना कुठल्या प्रकारे म्हणजे स्टेजवर यायला हवं असा प्रयत्न असतो. आणि ते बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 100% तसं होतंच. आणि मुलांनाही खूप मजा येते स्नेहसंमेलनात. आत्तापर्यंतचे आमचे स्नेहसंमेलनाचे विषय म्हणजे स्वातंत्र्य झाला तेव्हा छोट्या मुलांचा विषय प्राणी आणि पक्षी असा होता मागच्या वर्षी. नंतर कधीकधी काही लेखकांचं साहित्यावर असतं, म्हणजे शांता शेळके, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या साहित्यावर स्नेहसंमेलन झालं आहे. नंतर सौंदर्याचे अंतरंग आणि बाह्यरंग, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे हा एकदा विषय होता. तर असे खूप वेगवेगळे विषय असतात. आम्ही ताई त्याच्यावर आधी चर्चा करतो विषय ठरवताना, आणि मग मुलांशी पण बोलतो आणि मग तो विषय पक्का होतो. या सगळ्या म्हणजे शिक्षण जीवनाशी जोडलेलं हवं. यामध्येच म्हणजे शिक्षणाबरोबरच मुलांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी. म्हणजे काहीतरी आपण जे शिकलोय, आपल्यामध्ये जे गुण आहेत, आपण जे करू शकतो ते करून आपण आपलं पोट भरू शकतो. म्हणजे आपण जे काम करतो त्या कामातून आनंद आणि उत्पन्न असं दोन्ही मिळवता येऊ शकतं. या दृष्टीनेही म्हणजे मुलांनी त्या दृष्टीने विचार करावा यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो. आणि मग 9वीला आम्ही 9वीच्या मुलांना एका सत्रामध्ये आम्ही हे करतो. म्हणजे आता गेल्या 3-4 वर्षापासून हा प्रकल्प सुरू आहे की मुलांना भांडवल आम्ही देतो. म्हणजे त्यांना एक प्रोजेक्ट
प्रपोजल द्यायला सांगतो की ते काय व्यवसाय करू इच्छितात. मग ते एकटा करू शकतो किंवा 2 किंवा 3 जणांच्या गटामध्येही तो व्यवसाय ते करू शकतात. आणि मग त्यांनी एक प्रपोजल द्यायचं, त्यामध्ये त्यांना किती भांडवल लागेल त्याची मागणी करायची. 2000पेक्षा जास्त नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं असतं. आणि मग त्यात त्यांनी त्यांची कार्यपद्धती पण लिहून द्यायची असते की ते नेमकं काय करणार आहेत, ते कसं करणार आहेत, ते जे काही उत्पादन करणार आहेत त्याची विक्री कोणाकडे करणार आहेत. आणि शाळेतल्या ताईंना अजिबात विकायचं नाही हे पण सांगितलेलं असतं की बाहेर जाऊनच तुम्ही जे काही तुम्ही करणार ते विकायचं आहे. आणि मग त्यामुळे मग मुलं त्याचं नियोजन करतात, कच्चा माल आणणं, मग फायदा झाला की तो पुन्हा त्यातच गुंतवणं, त्यातून अजून फायदा करून घेणं, आणि मग जे काही भांडवल शाळेने दिलं ते शाळेला परत करणं, अशा प्रकारे हे चालतं. आणि मग ह्यामध्ये मुलं उद्योगाचा विचार करताना सगळा करतात, म्हणजे सेवा देणं एखादी याचाही विचार मुलं करतात की म्हणजे एकदा एका वर्षी मुलांनी जीवामृत म्हणून एक हे मिळतं झाडांना, आपण घालतो ते, तर ते एक आमचे पालक तयार करतात, त्यांच्याकडून विकत घेऊन त्याची विक्री करणं असं एक प्रपोजल दिलं होतं. तर त्यांनी त्याची विक्री केल्याबरोबर ते ज्यांना विकलं त्यांची बाग स्वच्छ करून देणं आणि त्या बागेचं मेंटेनन्स करणं हे त्यांनी स्वतः विचारून ते काम पण घेतलं. आणि असं मग त्यांना अजून त्यातून कामं मिळत गेली. तर असं ते स्वतः पण नवीन नवीन आपण काय करू शकतो हे त्यांना सुचायला लागतं आणि पुढे ते करू शकतात. दुकान जत्रा असते आपल्याला माहिती आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही. आणि आता गेल्या वर्षीपासून आम्ही 9वीच्या मुलांना ट्रेडिंग करणं याचा अजून एक अनुभव देण्यासाठी शाळेचं दुकान एक सुरू केलं आहे, ज्यामध्ये स्टेशनरीच्या वस्तू ज्या मुलांना नियमित लागतात शाळेतल्या त्या दुकानामध्ये असतात. आणि 9वीचे 2 गट करून एक गट 6 महिने ह्या दुकानाचं काम बघतं आणि त्यामध्ये म्हणजे जो गट असेल त्यामध्ये पुन्हा छोटे गट करून एक गट त्याचं अकाउंट्स करणं, एक गटाने स्टॉक सगळा मेंटेन करणं, एका गटाने रोजचा जो गल्ला असतो तो सांभाळणं, काउंटरवर उभं राहून विक्री करणं, अशा प्रकारे त्या उद्योगाचे गट भाग करून त्या गटाला तो अनुभव आणि मग पुढच्या महिन्यात तो गट रोटेट होईल, म्हणजे पुढचा गट दुसरा गट ते काम करेल, अशा प्रकारे हे दुकान असतं. आणि मग छोटी मुलं किंवा पालक पण त्या दुकानात येऊन खरेदी करतात. अर्थात हे करताना वेळेची खूप मारामारी होते, कारण ही मुलं कधी येणार, ती खरेदी करणारी मुलं कधी येणार, हे सगळं पण प्रयत्न सुरू आहेत आमचे. आत्ता मी जसं म्हटलं की मुलांच्या भावना समजून घेणे हा आता एक नवा खूप महत्त्वाचा विषय झाला आहे. तसाच आता हा पण एक खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे की लहानपणापासूनच मुलांना शरीराची ओळख किंवा म्हणजे नकोसा स्पर्श आणि मग काय असं झालं तर काय करायचं वगैरे आणि एकमेकांच्या शरीराची ओळख करून देणं हे पण आता खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मग प्रत्येक टप्प्यावर काय काय बोलायचं मुलांशी असं अजून ते इव्हॉल्व होतं आहे, म्हणजे खूप अगदी असं तयार नाही आहे, पण तरी साधारणपणे आम्ही जे करतो ते इथं लिहिलेलं आहे की 3री-4थीमध्ये त्यांना खूप अशी उत्सुकता असते, म्हणजे सगळ्याच शाळांना हा अनुभव असेल की 3री-4थीची मुलं एकमेकांची चड्डी बघू, अमक करू, फ्रॉकवर कर वगैरे अशा प्रकारचे काही उद्योग करू शकतात. तर त्याच्यामध्ये उत्सुकता फक्त शरीर तुझं काय वेगळं आहे माझं काय वेगळं आहे हेच जास्त करून असू शकतं. तर त्यामुळे ती शरीर रचना 3री-4थीला एकदा बसवून, म्हणजे एकदा 3रीत आणि एकदा पुन्हा 4थीत बसवून की बाबा आत्तापर्यंत तुमच्या मुला आणि मुलींच्या शरीरामध्ये शूची जागा सोडून बाकी काहीही फरक नाही आहे हे त्यांना एकदा नीटपणे चित्र दाखवून आणि बोलून असं त्यांना म्हणजे सांगितलं जातं. त्याचबरोबर मग आत्ताच्या काळानुसार काही छोटीशी फिल्म दाखवून की बाबा कोणी स्पर्श केला
तर तुला काही वेगळं वाटलं तर तू लगेच आईवडिलांना किंवा आम्हाला ताईंना सांगू शकतो किंवा सांगू शकतेस, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ह्या गोष्टी मुलांना सांगितल्या जातात. मग साधारणपणे 6वीच्या वर्गामध्ये मुलींची पाळी सुरू होण्याचं प्रमाण सुरू होतं. म्हणजे अगदी काही असा रूल म्हणून नाही, पण तो टप्पा साधारण 6वीमध्ये जास्त असतो. मग 6वीच्या पूर्ण वर्गाला म्हणजे मुलींना पाळी काय येते हे मुलग्यांसकट सगळ्यांना सांगितलं जातं पूर्णपणे. मग त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस त्यांच्यासाठी जितके तास लागतील ते सगळं सांगायला ते पूर्ण वापरले जातात. आणि मग त्यांना पाळीसंबंधी सगळी मग गर्भाशय, मग बाळ तिथं असतं आणि मग बाळ होणार नसेल तर ते रक्त कसं बाहेर पडतं किंवा त्याची चित्र दाखवून वगैरे असं सगळं सविस्तर त्यांच्याशी बोललं जातं. आणि मग सर्वात शेवटी मुलींना वेगळं काढून पाळीच्या वेळेला काय म्हणजे स्वच्छता कशी ठेवायची, पॅड कसा लावायचा, अचानक आली तर काय करायचं, शाळेमध्ये पॅड उपलब्ध असतो वगैरे ह्या सगळ्या काही गोष्टी मग मुलींना वेगळ्या सांगितल्या जातात. पण शरीराची रचना काय असते आणि का पाळी येते आणि सगळ्या म्हणजे जगभरातल्या बायकांना पाळी येते असं नाही की भारतातल्या येते ना अमेरिकेतल्या नाही, गोऱ्या येते काळ्या नाही, आणि असा काही संबंध नाही. उलट ती आलीच पाहिजे, नाही आलं तर डॉक्टरांकडे जावं लागतं. आणि त्यामुळे त्याचा देवाधर्माशी काहीही संबंध नाही, फक्त शरीराशी संबंध आहे. आणि त्यामुळे त्याचा म्हणजे काही मुलांच्या घरी त्यावेळेला देवाला शिवायचं नाही, देवाला जायचं नाही, असं तसं वगैरे काय काय असतं, तर त्याचा काहीच संबंध नाही. आणि हे तुम्ही पण तुमच्या घरच्यांना पटवून द्या, सांगा, असं सांगितलं, असं केलं जातं. आणि मग पुढच्या टप्प्यावर 8वीसाठी मग मात्र अजून जास्त 4 दिवसाची कार्यशाळा घेतली जाते. त्याला आत्मभान शिबिर असं आम्ही नाव दिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये मात्र खूप जास्त शरीराबद्दलची सविस्तर माहिती, म्हणजे सर्व प्रकारची, म्हणजे तुम्ही आता शरीर संबंध ठेवले तरी काय काय काळजी घ्यायची इथपर्यंतचं सगळं आता बोलावं लागतं हल्लीच्या काळामध्ये. आणि मग म्हणजे सर्व हस्तमैथून करणं योग्य आहे का नाही, त्यांनी काय हे होतं, त्रास होतो का नाही, कंडोम वापरण्याचं महत्त्व काय, इथपर्यंत सगळं आता बोलावं लागतं मुलांशी 8वीच्या टप्प्यावर. तर 8वीच्या सेकंड टर्ममध्ये साधारणपणे 3-4 दिवस पूर्ण हाच विषय, म्हणजे त्यांचं हे पूर्ण शिबिरच असतं. आणि मग फक्त शरीरशास्त्र नाही, मग त्यावेळी आपल्या मनातल्या भावना कशा बदलतात आणि मग त्याच्यामध्ये प्रेम आणि आकर्षणामध्ये चा फरक काय आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला जे काही वाटतंय ते फक्त आकर्षण आहे, आणि प्रेम वाटण्यासाठी आधी खूप मैत्री आणि खूप काही वाटावं लागतं, मग नंतर निर्माण झालं खूप वर्षांनी तर कदाचित ते प्रेम असू शकतं, असं वगैरे खूप सांगावं लागतं. आणि मग कधी कधी मुलांना हुश्य पण वाटतं, अच्छा म्हणजे हे आकर्षणच आहे, ठीक आहे, आपल्याला वाटतंय खूप प्रेम वगैरे, असा सुद्धा प्रतिक्रिया येते म्हणजे त्या वेळेला. तर ह्या सगळ्या गोष्टी 3-4 दिवस सलग दिवसभर. आणि मग त्याच्यामध्ये सौंदर्य पण, मग मुली नटायला लागतात, मग खाणं कमी करतात, बारीक दिसलं पाहिजे वगैरे, ह्या सर्व गोष्टींवर वेगवेगळे म्हणजे एक असे 1.5 तासाचे सेशन असतात. आणि असा 3 दिवसाचा तो पूर्ण भाग असतो. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपण सर्व शाळा महत्त्व संविधानाच्या मूल्यांना देतो, आणि मग ती मूल्य रुजण्यासाठी पूर्ण सतत वेगवेगळे उपक्रम, लोकांशी चर्चा, शाळेमध्ये बाहेरचे समाजसेवक किंवा इतर लोक येऊन त्यांच्याबरोबर बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी रेग्युलरपणे शाळेमध्ये केले जातात. आता आम्ही शाळेचं एक पोस्टर प्रदर्शन आतमध्ये लावलेलं आहे. खरं म्हणजे ते बाहेरून येणाऱ्या लोकांना शाळा काय आहे समजण्यासाठी आहे. त्याच्यामध्ये एक पोस्टर असं पण आहे की आम्ही मूल्य शिक्षणाचा वेगळा तास घेत नाही. तर त्याच्यामध्ये हे सगळं आपोआप झालं पाहिजे, आपल्या वागणुकीतून, आपल्या सर्व कृत्यांमधून, सर्व उपक्रमांच्या आखणीतून ह्या सगळ्या गोष्टी आपोआप झाल्या पाहिजेत, याच्यावर कटाक्ष असतो. मग त्याच कटाक्षाचा पुढचा भाग म्हणून आपण मुलांना वेगवेगळ्या म्हणजे आपल्याच वयाची मुलं काय जर काही कमतरता असतील तर कसं शिकतात याच्यासाठी 6वीला अंधशाळा, कर्णबधीर शाळा, 7वीला अंधशाळा, 8वीला बहुविकलांग शाळा आणि 9वीला मतिमंद मुलांची शाळा, असं त्यांना
त्या शाळांमध्ये नेऊन त्या मुलांबरोबर चर्चा, शिक्षकांबरोबर चर्चा, दिवसभर त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, एखाद्या वेळी बसून एकत्र डबा खाणं किंवा एखादी मॅच खेळणं, असा सगळा दिवसभराचा कार्यक्रम 4 इयत्तांसाठी ठरलेला आहे. मूल्यमापनामध्ये पण बहुतेक बऱ्याच आपलं साम्यच असेल, म्हणजे की 1ली ते 4थी श्रेणी देत नाही, फक्त विस्तृत शाब्दिक नोंदी असतात. 5वी ते 8वी श्रेणी आणि जोडीला थोडं वर्णन पण असतं, आणि 9वी 10वीला गुण देऊन मग जोडीला थोडं वर्णन असतं. आणि मूल्यमापनामध्ये नेहमीच म्हणजे ज्या शाळेत गोष्टी घडतात त्याच्यावर पण प्रश्न असतात, म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकावर वगैरे प्रश्न नाही. एखादा उपक्रम झाला असेल, एखादी क्षेत्रपेठ झाली असेल, त्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात. आणि मग ह्याच्यामध्ये विषयाचं आकलन, म्हणजे एकंदर अभ्यासाचा भाग पण असतो, आणि विशेष नोंदीमध्ये स्वभाव, व्यवस्थितपणा, भावनिक सामाजिक विकास, उपक्रमातील सहभाग, ह्या सगळ्याचा पण मूल्यमापनामध्ये सहभाग असतो. एक छोटीशी पुस्तिकाच असते मूल्यमापन म्हणून. आता हे सर्व का शक्य झालं आहे आम्हाला गेली 25 वर्ष? मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं तसं की काहीच नसताना आम्ही शाळा सुरू केली होती, पण हे तरीसुद्धा हे 25 वर्ष पूर्ण झाली आत्ता आमच्या शाळेला, तर हे सगळं आमचं चालू राहिलेलं आहे. याचं कारण ह्या आमच्या सगळ्या ताई आहेत, आणि आत्ता 35 जणी आम्ही शाळेमध्ये काम करतो अत्यल्प मानधनामध्ये. कारण म्हणजे पैसेच नाही आहेत, त्यामुळे देणार नाही हे त्यांना माहिती आहे की आहे, आणि देत नाही असा भाग नाही आहे, तर मिळतच नाहीत, त्यामुळे दिले जात नाहीत. पण तरीसुद्धा सर्वजणी म्हणजे अगदी 20-20, 22-22 वर्षांपासून सगळ्याजणी शाळेमध्ये काम करता आहेत. आणि त्या म्हणजे आता जी शाळेची तत्त्वं आहेत ती त्यांची स्वतःचीच झालेली आहेत, आणि अशा प्रकारे त्या काम करतायत, म्हणून ही शाळा चालू आहे खरं म्हणजे. आणि त्या एका बाबतीत आम्ही खूप भाग्यवान आहोत असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे बऱ्याचशा शिक्षिका ह्या आधी पालक होत्या, आणि मग शाळेचं सगळं आवडलं म्हणून मग त्या शिक्षिका म्हणून शाळेत रुजू झालेल्या आहेत. तर मग म्हणजे ह्या कुठून येतात शिक्षिका? तर मी म्हटलं तसं बऱ्याचशा शिक्षिका या पालकांमधूनच येतात, किंवा आमचं इतरांना जे काही वर्णन सांगितलं जातं शाळेतून त्याच्यातून उत्सुकता म्हणून येतात, किंवा आता मला वेळ, आता माझी मुलं मोठी झाली आहेत, आणि आपली आपली म्हणजे साधारणपणे 5वी 6वीत मुलं गेले की मुलांना आईकडून काही फार अपेक्षा राहत नाही, किंवा आई बाहेर गेली तर उत्तमच असं वाटायला लागतं. तर मग अशा वेळेला मग काही ना वाटतं की आता मला वेळ आहे तर मी शाळेमध्ये येऊ का? मग पहिल्यांदा आपण शाळेची सगळी तत्त्वं सांगतो ती मान्य आहेत का, आणि मग म्हणजे सतत शिकत राहिलं पाहिजे. किमान ग्रॅज्युएशन एवढं असतंच आपल्याकडे, पण DED BEd काही कंपल्सरी आपण करत नाही. आणि मग नवीन नवीन शिकण्याची तयारी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, मुलांवर खूप प्रेम पाहिजे. मुलं खूप दंगा करतील, त्रास देतील, तरी त्यांना कसं हँडल करायचं त्याचं हे पाहिजे. असं सगळं ह्याच्यावर निवड केली जाते. पण मग 1 वर्ष मात्र आपण त्यांना म्हणजे उमेदवारीचा काळ म्हणून ठेवतो की तुम्ही पण बघा की तुम्हाला कितपत झेपतंय हे सगळं, आणि आम्ही पण बघतो की तुमचं कसा शाळेमधला वावर आहे. आणि मग 1 वर्षानंतर मात्र जुळलं एकमेकांच्या तारा तर मग कोणी सोडून वगैरे जात नाही. म्हणजे नवऱ्याची बदली झाली तरी इथेच राहतात इथपर्यंत. मग एवढं मग प्रेम ते शाळेबद्दलचं निर्माण होतं म्हणजे. आणि मग त्यांना वेगवेगळी प्रशिक्षणं वेगवेगळ्या शाळेत पाठवणं, वैयक्तिक प्रशिक्षण देणं. आणि एक मात्र आमचं असतं, ते पण खूप जणांना माहिती आहे की दरवर्षी आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 दिवस बाहेर जातो सगळ्या ताई, कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी पण अभ्यास करायला. पण म्हणजे तिथे गेल्यानंतरचा जो बॉन्ड तयार होतो सगळ्या जणींमध्ये त्याचा शाळेला खूप जास्त फायदा होतो. पूर्ण मे महिना सुट्टी असते ताईंना, आणि मग पुन्हा शाळेमध्ये यायचं असतं. मग तो जो मधला काळ असतो, साधारणपणे आमचं 4, 5, 6 जून असं साधारण तारखा असतात, त्यावेळेला मग कुठेतरी छान ठिकाणी, मग त्याचा मात्र सगळा खर्च संस्था करते, पण बाकी पगार वगैरे काही खूप देऊ शकत नाही. पण मग ते 3 दिवस आम्ही खूप एकमेकींबरोबर राहतो, गप्पा मारतो, दंगा करतो, खेळतो, मजा पण करतो.
आणि मग कुठल्या तरी 2 ते 3 असे महत्त्वाचे विषय घेऊन त्याच्यावर पूर्ण दिवस चर्चा, असं ते निवासी शिबिर असतं ताईंचं. आणि आम्हाला आमच्या शाळेला कायम विचारला जाणारा प्रश्न हा आहे की अशा कशा तुम्हाला शिक्षिका मिळतात. म्हणजे सध्याच्या काळामध्ये पैशाचा विचार न करता हवं तेवढं काम करायला तयार असणाऱ्या. तर मग ही ताईंनी दिलेली उत्तरं आहेत की ताईंना का वाटतं की ह्या शाळेत यावं किंवा टिकावं राहावं. तर हे त्यांनी म्हटलेलं आहे की सगळं नियोजन हे सर्व आम्ही एकत्र बसून घेतो. म्हणजे आमच्याकडे कोणी संस्थाचालक आणि मग त्यांचा निर्णय ताईंनी म्हणजे फॉलो करायचा असं नाही आहे. त्यामुळे सगळे निर्णय आम्ही एकत्र बसून घेतो. त्याच्यानंतर दर 5 वर्षांनी म्हणजे विभाग प्रमुख आणि मुख्याध्यापिका बदलली जाते. म्हणजे आधी मी होते, मग दीपाताई होत्या, मग अजून एक ताई होत्या, सध्या अजून निलिमा कुलकर्णी म्हणून ताई आहेत, त्या खरं आज येणार होत्या, त्यांना जमलं नाही यायला. असं दर 5 वर्षांनी मुख्याध्यापिका बदलतात, विभाग प्रमुख पण बदलतात. बालवाडी विभाग प्रमुख, प्राथमिक विभाग प्रमुख. आणि आधीच्या ज्या मुख्याध्यापिका किंवा विभाग प्रमुख असतात त्या सोडून जात नाही, त्या पुन्हा शिक्षिका म्हणून तिथंच काम करतात. म्हणजे आम्ही पण तिथे शिक्षिका म्हणून काम करतो. मग सगळ्यांना सगळे अनुभव येतात आणि मग असं एक कोणीतरी प्रमुख असं राहत नाही. आणि आमच्याकडे संस्थाचालकांची किंवा मुख्याध्यापकांची वेगळी रूम पण नाही आहे. आम्ही सर्वजणी एकाच ठिकाणी बसतो. तर कदाचित काही जणांना ते आवडत असेल किंवा अनेक गोष्टी शिकायला मिळतात एकमेकींकडून, चांगली मैत्री होते, हक्काच्या मैत्रिणी मिळतात. किंवा सगळ्यांना म्हणजे एखादी कला असेल तर ती पण शिबिरांमध्ये एकत्र वगैरे अशी शिकवली जाते. असं सगळं मिळतं त्यांना आणि त्यांची पण खूप चांगली वाढ होते, असं त्यांनी उत्तरं दिलेली आहेत अनेक जणांना की म्हणून आम्ही इथे शाळेमध्ये टिकून आहोत. आणि वेळोवेळी पालकसभा घेतल्या जातात आणि त्या पालकसभांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर कधी 2-2 इयत्तांच्या कंबाईन म्हणजे 1ली 2री एकत्र, 3री 4थी एकत्र असं घेतलं जातं. किंवा कधी कधी प्रत्येक वर्गाची सेपरेट पालकसभा, त्या गरजेनुसार वेगवेगळे विषय ठरवून, कधी अभ्यासाबाबत, कधी मूल्यमापनाबाबत, तर कधी शाळेच्या एखाद्या तत्वाबाबत, कधी बाहेरची लोकं बोलवून कार्यशाळा, पालकांसाठी विशेष कार्यशाळा अशा वेळोवेळी घ्याव्या लागतात. कारण किती सांगितलं तरी पालकांशी खूपच बोलावं लागतं. आपण शिकवू ते मुलं पटकन आत्मसात करतात, पण पालक तसं होत नाही. त्यांना हवं तेवढ्या गोष्टी ते घेतात आणि त्यांना नको वाटणाऱ्या गोष्टींबद्दल त्यांचा आक्षेप असतो. मग त्यांना सारखं ते प्रत्येक वेळी समजवावं लागतं. म्हणजे सगळ्यांना हा अनुभव आहेच तुम्हाला, त्यात मी विशेष काही सांगणं हे नाही आहे. आता हे सगळं शाळेचं झालं. आता शाळेबाहेर आमचं अगदी एवढं किंचित जे काम आहे त्याबाबत मी बोलणार आहे. थोडंसंच आहे पण ते जे काही आहे ते. तर शाळेने 3 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. पहिले जे एक शाळा एक मजा जे दिसते तुम्हाला, ते शाळेची संकल्पना लोकांना समजावी म्हणून. बरेचदा काय व्हायचं की वेगळी शाळा म्हणजे काय, प्रयोगशील शाळा म्हणजे काय असं लोकांना वाटायचं आणि मग ते सगळं समजवत बसण्यापेक्षा म्हणून मग एक पोस्टर प्रदर्शन केले, ते पण हेच आहे. आणि ते शाळेमध्ये बाहेर लावलेलं असतं. म्हणजे आधी तुम्ही हे वाचा मगच आम्हाला विचारा असं, म्हणजे कमी बोलावं लागण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांना देण्यासाठी म्हणून ती पुस्तिका एक तयार केली आहे, छोटी शाळा एक मजा. आणि मग ती आम्ही 10 साली प्रकाशित केली आहे. नंतर 12 साली आम्हाला लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमध्ये शाळेचे प्रयोग लिहिण्याची संधी मिळाली होती. मग ते सगळे प्रयोग म्हणजे लेख लिहिण्याची 25 लेख लिहिण्याची संधी मिळाली होती. मग ते लेख लिहिल्यावर अर्थातच सगळ्यांनी म्हटलं की ह्याचं पुस्तक करा. मग त्या लेखांमध्ये अजून थोडी भर घालून, म्हणजे तिथे शब्दांची मर्यादा होती, पण मग इथे आम्ही त्याच्यामध्ये अजून लेखांची पण भर आणि प्रत्येक लेखामध्ये अजून थोडी भर घालून वेगवेगळ्या उपक्रमांचं हे पुस्तक 12 साली प्रकाशित केलं. त्याच्यात 3 आवृत्त्या काढल्या होत्या, पण त्यात सगळ्या 3ही संपलेल्या आहेत सध्याच्या काळात. आणि मग आता खूप जण असं म्हणाले की हे सगळं मराठीत आहे, तर तुम्ही हे इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी का नाही प्रयत्न करत. म्हणून मग त्याच पुस्तकाचं इंग्रजी रूपांतर
म्हणजे अगदी शब्दशः नाही पण बऱ्यापैकी त्याच्यातलं रूपांतर असं आम्ही गेल्या वर्षी प्रकाशित केलेलं आहे. अशी 3 पुस्तकं आमची प्रकाशित आहेत. त्यापैकी फक्त इंग्रजी पुस्तक आत्ता मी आणलं आहे की जे आमच्याकडे उपलब्ध आहे, कोणाला हवं असेल तर विकत घेऊ शकता. त्याच्यानंतर आमच्या ताईंनी केलेली भाषांतर म्हणजे त्याच्यामध्ये टीचर आणि शिकवण्यायोग्य काय आहे ह्या 2 पुस्तकाचं भाषांतर आमच्या अरुणदादांनी केलं आहे. इथल्या काही जणांना अरुणदादा माहिती असतील, काही जणांना माहिती नसतील. ते आमच्या शाळेचे संस्थापक विश्वस्त होते आणि ते म्हणजे गेले 4 वर्षापूर्वी. पण शिक्षणाबद्दल आणि समाजकार्याबद्दल त्यांचा खूप अभ्यास आणि खूप काम होतं. त्यांच्याबद्दल पण एक पुस्तक त्यांच्या सगळ्या मित्रमंडळींनी मिळून प्रकाशित केलं आहे. ते पण आम्ही इथं आणलं आहे. कुणाला जर उत्सुकता असेल तर ते पुस्तक पण तुम्ही घेऊ शकता अरुण ठाकूरांबद्दलचं. तर त्यांनी ही 2 पुस्तकं प्रकाशित केली आहेत, भाषांतर केली आहेत. टीचर आणि शिकवण्यायोग्य काय आहे. टीचर तर खूप जगप्रसिद्ध पुस्तक आहे. सिल्विया वॉर्नर यांचं न्यूझीलंडच्या प्रयोगांबद्दल आहे. आणि शिकवण्यायोग्य काय आहे हे कृष्णकुमारांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि मगाशी मी म्हटलं 3री 4थीला आम्ही विज्ञानाची जी पुस्तकं वापरतो होमी भाभा विज्ञान केंद्राची, ती दोन्ही पुस्तक 3री 4थी 5वी आणि पहिली 2री 4थी आणि 5वी अशी सर्व पुस्तकं दीपाताईंनी भाषांतर केलेली आहेत. आणि ती पुस्तकं म्हणजे त्यांनी आता विक्रीला पण बाहेर ठेवलेली आहेत. सुरुवातीला आम्ही आमच्यापुरतं केलं होतं, पण मग ते म्हणाले की छान भाषांतर झालं आहे, मग ती पुस्तकं आता मराठीमध्ये उपलब्ध आहेत. तर ही सगळी पुस्तकं, त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. तुम्ही कदाचित बघितलेलं असेल, कृतीपुस्तिका आणि पाठ्यपुस्तक. त्यामुळे कृतीपुस्तिकामध्ये सगळ्या कृती करून लिहायच्या, जे विज्ञानाचं मुख्य तत्त्व आहे की स्वतः करा आणि लिहा, त्या प्रकारच्या त्या कृतीपुस्तिका आहेत. नंतर आमची जी प्रयोगशाळा आहे ती पहिल्यापासून खुली प्रयोगशाळा आहे की जिथे बाहेरची मुलं येऊन पण प्रयोग करू शकतात, शिक्षक येऊन शिकू शकतात. आणि महानगरपालिकेच्या मुलांसाठी आम्ही 3 तासाच्या मोफत कार्यशाळा तिथं घेतो. म्हणजे त्या मुलांना नेण्या आणण्याच्या खर्चापासून सगळं आम्हीच करतो की त्यांना घेऊन यायचं, 3 तास त्यांची कार्यशाळा चालेल आणि त्यांना सोडायचं. हा एक उपक्रम आता आम्ही सुरू केलेला आहे मनपाच्या मुलांसाठी. तसंच अरुणदादा गेल्यानंतर त्यांच्या नावाने एक अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार आम्ही सुरू केलेला आहे. 3 आत्तापर्यंत पुरस्कार देऊन झाले. त्याचेही पण उद्देश हाच आहे की जे आपल्यासारखंच संविधानावर आधारित आणि जीवनाला जोडलेल्या शिक्षणासाठी धडपड करतात जे शिक्षक किंवा ज्या संस्था, त्यांना आपल्याशी जोडून घेऊन आपला परिसर वाढवावा ह्या दृष्टीने हा पुरस्कार दिला जातो. हा आत्ताचा जस्ट झाला पुरस्कार, त्याचा फोटो आहे. वैशाली गेडाम यांना 3रा पुरस्कार दिला होता. पहिला पुरस्कार नर्मदा बचाव शाळांना दिला होता आणि 2रा पुरस्कार सोलापूरचे एक प्रयोगशील शिक्षक आहेत पैगंबर तांबोळी म्हणून, त्यांना दिला होता. आणि अजून एक उपक्रम गेल्या वर्षीपासून आम्ही सुरू केला आहे की म्हणजे आम्हाला पद्माताई साठे म्हणून बेंगलोरच्या एक उद्योजिका होत्या, माहेर त्यांचं नाशिक होतं. तर त्यांनी आम्हाला म्हणजे त्या गेल्या, पण त्यांनी जाताना आमच्या शाळेसाठी 1 कोटीची देणगी ठेवली होती. तर म्हणजे खूपच आश्चर्याची गोष्ट आहे की त्या बेंगलोरला राहत होत्या, शाळेशी अगदी थोडा त्यांचा संबंध आला होता, पण त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यांच्यानंतर त्यांनी ती दिली पण, म्हणजे जे कोण नंतर होते त्यांनी, की हे तुमच्यासाठी त्यांनी ठेवलं आहे. म्हणून मग त्यांचं नाव आपल्या ह्याच्यामध्ये राहावं म्हणून आम्ही त्यांच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र असं एक सुरू केलं आहे. आणि त्याच्यातर्फे मागच्या वर्षी पूर्ण वर्षभर नाशिकमधल्या 20 अंगणवाडी सेविकांचा दर महिन्याला 2 दिवस असा वर्षभराचा प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतला आणि आता तो दरवर्षी कंटिन्यू होणार आहे. बस झालं. एवढंच. धन्यवाद. अजून एक गोष्ट म्हणजे आत्ता हे चित्रामध्ये जी दिसते शाळा, त्याच्यावर आत्ता आमच्याकडे वरचा मजला बांधणं चालू आहे.
त्यामुळे पुढच्या चित्रामध्ये अजून एक मजला असेल. साठ मुलं एकत्र बसणार नाहीत, 30 मुलांचे 2 गट असतील, एकत्र नाही 60. साहित्यासाठी फंड रेझिंग कसे होते? एकतर शाळेचं साहित्य जे आहे ते सगळं कचऱ्यातून कला या पद्धतीने बरंचसं साहित्य म्हणजे जे रोजच्या तासांना म्हणजे गणितासाठी किंवा याच्यासाठी वापरलं जातं ते तसं तयार होतं. म्हणजे बालवाडीसाठीचं तर सगळं साहित्य हे रिसायकल्ड मटेरियलमधूनच तयार झालेलं आहे. म्हणजे आमच्या ताई किंवा आम्ही सतत काही ना काहीतरी कचरा शोधून आणणे हे याच्यात म्हणजे तीच दृष्टी असते. म्हणजे आता बाटल्यांची बुचं गोळा करा किंवा शिंप्याकडे जाऊन कपड्याचे तुकडे आणणं किंवा त्याचे उरलेले वाया गेलेले किंवा साड्यांचे फॉल लावणाऱ्या ज्या बायका असतात त्यांच्याकडून फॉलचे पुठ्ठे असतात त्या फॉलमध्ये, ते एका बाजूनी कोरे असतात, ते वापरणं. तर अशा गोष्टी सतत शोधत राहत असतो आणि आम्ही आणून त्या वापरत असतो. काही साहित्य लागतं म्हणजे मुलांच्या फीचा आम्ही जी फी गोळा करतो त्याच्यामध्ये आम्ही भाग केलेत की एवढा भाग ताईंच्या पगारासाठी जाईल आणि एवढा भाग आपण शाळेच्या कामांसाठी वापरू त्यातून. आणि काही वेळेला पालकांच्या मदतीतून सुद्धा हे साहित्य आम्ही गोळा करतो. शाळेमधलं जे काही फर्निचर किंवा हे सगळं दिसतं ते सगळं ते पण रिसायकल्ड आहे. म्हणजे कोणी नवीन कपाट घेतलं तर जुनं कपाट शाळेमध्ये येतं किंवा पालकांना आवाहन केलं तर पालकही मदत करतात. म्हणजे मुलांच्या वाढदिवसाला काही जे वस्तू शाळेला लागत असतील त्या भेट देणं, अशा वेगवेगळ्या प्रकारे हे साहित्य आम्ही गोळा करत असतो. दुसरा एक प्रश्न म्हणजे शाळा चालवणे जसं एका बाजूला चालू ठेवावं लागतं तसं देणग्या मिळवणे हे दुसऱ्या बाजूला चालूच ठेवावं लागतं. कारण आमची इतकी फी कमी आहे की त्याच्यातून फारसं काहीच भागत नाही. आणि जी काही इमारत वगैरे तुम्हाला दिसते आहे ती सगळी देणग्यांमधूनच. फक्त आम्हाला पद्माताई सोडून कुणीही अशी मोठी देणगी दिली नाही आहे. छोट्या छोट्या देणग्या एकत्र करून जसे जसे पैसे जमतील तसं तसं बांधकाम किंवा तसं तसं साहित्य आम्ही घेतो. दुसरा प्रश्न असा होता की स्मशानभूमी भेटीमागची भूमिका काय किंवा उद्देश काय? त्यामागचा उद्देश हा की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये निर्माण व्हावा. म्हणजे स्मशानात जाण्याशी किंवा स्मशानाबद्दल एक भीती मुलांच्या मनात असते, मोठ्यांच्याही मनात असते. आणि तिथलं एकूण वातावरण, तिथे काय भूत असतं किंवा तिथे बायकांनी जायचं नाही, अशा ज्या काही अंधश्रद्धा असतात त्याबद्दल त्या सगळ्या मुलांच्या मनातून जाव्यात यासाठी स्मशान भेट असते. आणि तिथं गेल्यावर मुलं म्हणतात की इथे किती शांत वातावरण आहे, सगळं काही हे नाही. आणि नाशिकची अमरधाम म्हणून पंचवटीला स्मशानभूमी आहे, तिथे तर झाडं बिडं भरपूर असल्यामुळे विद्यार्थी तिथे अभ्यासाला पण येऊन बसतात. तर हे सगळं बघितल्यावर त्या भीती जी असते मुलांच्या मनात ती नाहीशी होते. आणि त्याबरोबरच देहदान आणि याबद्दलही आम्ही मुलांशी बोलत असतो जेव्हा संधी मिळेल तेव्हा, की देहदान कसं गरजेचं आहे. अजून एक प्रश्न आहे की सर्व सामाजिक आर्थिक मुले यावीत हे लॉटरी पद्धतीने कसे साध्य होऊ शकते? तर लॉटरीमध्ये ज्यांना लॉटरी लागेल त्यांना आम्ही प्रवेश देतो, त्यात हे बघत नाही. आणि आता RT आल्यामुळे निम्न उत्पन्न गटातील मुलं किंवा दुर्बल वंचित घटकांतील मुलं तिथून येतातच शाळेमध्ये, त्यांचे प्रवेश तसे होतात. सुरुवातीला आम्ही ते बघून प्रवेश द्यायचं, म्हणजे हे RT येण्याच्या आधी. हे सगळं असलं तरी आत्ता आपण आर्थिक उत्पन्नाचा गट बघितला की शाळेमध्ये फक्त 13% मुलं आहेत जी उच्च उत्पन्न गटातली आहेत. त्यामुळे इतर जी उरलेली मुलं आहेत ती सगळी या सगळ्या मिश्र गटातली आहेत. म्हणजे RTची मुलं सोडली आणि पूर्ण फी भरणारी मुलं सोडली तरी आमची जी काही कमी फी आहे तीही पूर्ण न भरू शकणाऱ्या गटातले पालक आमच्याकडे, मुलं आमच्याकडे आहेत. त्यांना आम्ही फीमध्ये सवलती देतो आणि त्यांच्यासाठी स्पॉन्सर्स शोधतो आणि त्यांची फी आमच्या मित्र मंडळींमधली ते भरतात.
त्यालाच जोडून हा प्रश्न आहे की शैक्षणिक शुल्क काय आहे आणि सगळे पालक एकसारखे शुल्क देतात का? तर शैक्षणिक शुल्क आत्ता ह्या वर्षीचं आमचं ॲव्हरेज 14,000 आहे वर्षाचं, आणि सगळे पालक म्हणजे 25% वाले सोडून सगळ्या पालकांना सारखंच शुल्क आहे. म्हणजे पालकांना आम्ही मदतीचं आवाहन करतो, पण फीमध्ये काही बदल नाही आहे. फी सगळ्यांना सारखीच आहे, फक्त अर्ज करतात काही पालक ज्यांना तेवढी फी परवडत नसेल तर, आणि मग आम्ही त्यांच्या घरी जाऊन बघतो त्यांची परिस्थिती कशी, आणि मग त्यातून काही सवलत देणं जर आम्हाला वाटलं की यांना देण्याची गरज आहे तर ती देत असतो. आता हा प्रश्न आहे की बालवाडी ते चौथी या सर्व वर्गांचे संमेलन एकाच वेळी होते, प्रत्येक वर्गात 60 मुलं. तर प्रत्येक वर्गात 60 मुलं ही आता आमची बालवाडी 2 पर्यंत आलेली आहेत. म्हणजे हे आमचं प्रत्येक वर्गात 60 मुलं असण्याचं 3रं वर्ष आहे, आत्ताचं सुरू होणार 23-24 आहे. त्यामुळे तो प्रश्न अजून आम्हाला तेवढा पडलेला नाही आहे. पण आता आम्ही यावर्षी पुढच्या वर्षीच्या नियोजनात असं नियोजन केलं आहे की 3 संमेलनं होतील. म्हणजे आता येत्या वर्षी आमची 3 संमेलनं होणार आहेत, कारण सगळ्या मुलांचा सहभाग घ्यायचा तर ते खूप लांबतं. म्हणजे 3-3-3.5 तास ते संमेलन सुरू राहतं. तर ते आता आम्हालाही त्याचा विचार आम्ही केलेलाच आहे, आणि 3 संमेलनं होतील याच्या पुढे. हा प्रश्न आहे की प्रयोगशील शिक्षणाला महत्त्व देतो त्याचा 10वीच्या मुलांवर बोर्डाच्या परीक्षेवर काय परिणाम होतो आणि पालकांच्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकते का? 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेवर काही परिणाम होत नाही. म्हणजे 9वी-10वी या वर्गांमध्ये थोडा भर आमचा शिकवण्याचा हा परीक्षेची उत्तरं कशी लिहिणं, त्याचं तंत्र काय असतं यावर असतो. म्हणजे 9वीपर्यंत तर हे जे आता उपक्रम सांगितले ते सगळे असतातच, 10वीलाही असतात. फक्त स्नेहसंमेलन नसतं 10वीला, बाकी सगळे उपक्रम हे 10वीला सुद्धा यातले असतात. सृजनोत्सव एक यात नाही आहे, पण तोही 1 आठवड्याचा आमचा उपक्रम आहे, तोही 10वीलाही असतो. आता मुळात आपण सुरुवातीपासूनच विषय ज्या प्रकारे शिकवतो त्यामुळे मुलांचं विषयातलं आकलन खूप चांगलं पक्कं असतं. आता हे मी सरसकट म्हणणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्गातच सगळ्या स्तरांमधली मुलं असतात. पण ते आकलन त्यांचं चांगलं असतं, आणि मग परीक्षेत उत्तर कसं लिहायचं एवढं तंत्र त्यांना दिलं तर ते बोर्डाच्या परीक्षेला आरामात सामोरे जाऊ शकतात. आणि उलट म्हणजे इथेही तुम्हालाही हा अनुभव असेल की बोर्डाच्या पेक्षा आपले शाळेचे पेपर खूप कठीण असतात, असं मुलं दरवेळी आम्हाला सांगत असतात की ताई तो बोर्डाचा पेपर इतका फुसका होता, तुम्ही किती कठीण पेपर काढता. तर त्यामुळे ती परीक्षा मुलांना तसं त्याबद्दल काहीही काय म्हणतात वेगळं वाटत नाही किंवा आता काय होणार असं वाटत नाही. बोर्डाच्या परीक्षेतही मुलं चांगले गुण मिळवतात. म्हणजे आता यावर्षी 10वीला आमची 38 मुलं बसली होती परीक्षेला, त्यातल्या 15 मुलांना 90% जास्त गुण मिळाले, आणि म्हणजे सगळी मुलं 60% वर आहेत. यात बोर्डाचाही बराच वाटा आहे, एवढे गुण जे मुलांना मिळाले त्यात. पण म्हणजे जी मुलं आम्हाला माहीत असतं की ह्यांना इतके गुण मिळायला हवेत तेवढे गुण त्यांना बोर्डाच्या परीक्षेत मिळत असतात. पालकांच्या अपेक्षांची पूर्तता कधी होते ते पालकांना माहिती, कारण त्या कधीच संपत नाही. पण पालक सुरुवातीपासून असल्यामुळे आणि पालक सभा सतत घेत असल्यामुळे किंवा हळूहळू पालकांनाही ह्या पद्धतीचं महत्त्व, म्हणजे त्यांनी ते पटलं म्हणूनच आपल्या शाळेत घातलं आहे ना, त्यामुळे ते होत असतं. काही पालक असे असतात की ज्यांच्या अपेक्षा थोड्या आपल्या अपेक्षांपेक्षा किंवा आपल्यापेक्षा वेगळ्या असतात, तर त्यांच्याशी सतत बोलत राहणं हाच उपाय असतो. फक्त एक मला म्हणजे असं जाणवतं की खूप जास्त मार्क मिळाले की पालकांचा कल मुलांना सायन्सलाच घालण्याकडे जातो. तो एक तोटा मला वाटतो की खूप बोर्डाच्या परीक्षेने बोर्डाने खूप एवढे मार्क नाही द्यायला पाहिजे खरं तर. स्पर्धेबद्दल काय धोरण आहे? बाहेरच्या स्पर्धांमध्ये मुलं भाग घेतात का? त्याबद्दल त्यांच्याशी काय बोललं जातं? तर 4थीपर्यंत आम्ही बाहेरच्या कुठल्याही स्पर्धेला मुलांना शाळेकडून
पाठवत नाही, तशी स्पर्धा नसते, बाहेरच्या स्पर्धांना पाठवत नाही. शाळेमध्येही स्पर्धा अशी फार नसते, म्हणजे क्रीडा महोत्सवामध्ये ज्या स्पर्धा असतील त्या खेळाच्या स्पर्धा असतात, बाकी स्पर्धा या नावाने नसतं. मग अगदी असल्या तरी छोट्या छोट्या स्पर्धा असतात, म्हणजे पावसाळी कविता म्हणण्याची स्पर्धा किंवा अजून काय एक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आम्ही पालकांसाठी घेतो की ज्यामध्ये त्यांनी मुलांना तयार करायचं असतं, पण त्यामागे बरेच निकष असतात की जो काही वेशभूषा ते करतील ती मुलाला सुसह्य असली पाहिजे, ती करताना त्यात नाविन्य असलं पाहिजे, पर्यावरणपूरक असली पाहिजे आणि कमीत कमी खर्चामध्ये झालेली पाहिजे, तयार काही आणायचं नाही, अशा बऱ्याच अटी पार करून ती असते आणि त्याचं बक्षीस पण आम्ही पालकांनाच देतो. आणि मग 5वी नंतर मात्र काही बाहेरच्या स्पर्धांना मुलांना आम्ही शाळेकडून पाठवतो, म्हणजे गणित कौशल्य, गणित प्रभुत्व, ज्या गणित अध्यापक मंडळाच्या परीक्षा किंवा शिष्यवृत्ती परीक्षेलाही मुलं बसतात, पण शाळेत आम्ही त्याची तयारी करून घेत नाही. नंतर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा असते, त्याला मुलं बसतात. केम्ब्रिजच्या ज्या परीक्षा होतात यंग लर्नर्स सिरीजच्या, त्याला मुलं बसतात. नंतर इंटरमिजिएट एलिमेंटरी या चित्रकलेच्या परीक्षेला मुलं जात असतात. आणि बाकी खेळाशी, म्हणजे आमच्या शाळेचा खो खोचा संघ आहे तो नाशिक जिल्ह्याच्या विजेता आहे, म्हणजे आमचा अंडर-14, अंडर-17 आणि मुलींचा संघ, यावर्षी तिन्ही नाशिक जिल्ह्याची विभागीय बक्षिसं आमच्या शाळेच्या संघाला मिळाली. तर खो खो म्हणजे आमची खेळाची ताई खो खोची चॅम्पियन असल्यामुळे अर्थात हे आहे. इतर खेळांकडे तेवढा आम्हाला स्कोप नाही आहे इतर खेळ शिकवण्याचं, पण अशा थोड्या थोड्या स्पर्धांमध्ये मुलं जात असतात. स्पर्धांबद्दल मुलांपेक्षा थोडं पालकांशीच जास्त बोलायला लागतं, कारण स्पर्धेत घालायची हौस पालकांना खूप जास्त असते, लहान वयात विशेषतः, कारण आपलं मूल दुसऱ्यापेक्षा पुढे आहे हे बघायला आवडतं आणि त्यामुळे त्याला नको त्या स्पर्धांना पालक मुलांना पाठवतात. पण मुलं मोठी होतात तसं त्यांच्याशी पण बोलावं लागतं आणि शाळेमध्ये गटकाम असतं एकत्र, आणि एकूण शाळेचं वातावरण, म्हणजे शाळेच्या ताईंमध्येही काही स्पर्धा किंवा चढाओढ अशी नाही, सगळी कामं मिळून मिसळून करत असतात. त्यामुळे कोणी कोणापेक्षा पुढं जायला हवं यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून पुढं जायला हवं हे मुलांमध्ये रुजतं. पण होतो थोडासा बाहेरच्या जगाचा परिणाम मुलांवर पण होतो स्पर्धेचा. म्हणजे आता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत जे 5 मार्क किंवा 7 मार्क मिळणार असतात, मग ते जर कोणाला नाही मिळाले तर मग वाईट वाटतं, रडू येतं, अशा गोष्टी पण होत असतात. पण सतत बोलत राहावं लागतं मुलांशी या स्पर्धेबद्दल. धर्म या विषयावर शाळेची भूमिका काय आणि सण समारंभ कसे साजरे केले जातात. तर आधीच आपण म्हटलं तसं शाळा ही संविधानाच्या सगळ्या मूल्यांवर विश्वास ठेवणारी शाळा आहे. त्यामुळे कुठल्याही विशिष्ट धर्माचं चे संस्कार किंवा शिकवण शाळेमध्ये नाहीत. म्हणजे संस्कार या नावाखाली स्तोत्र म्हणून घेणे, रामरक्षा म्हणणे असं काहीही शाळेमध्ये होत नाही. शाळेच्या प्रार्थना आहेत त्या सगळ्या सर्व धर्म समभाव जोपासणाऱ्या किंवा निसर्गाला आवाहन करणाऱ्या अशा सगळ्या प्रार्थना आहेत. सण समारंभ साजरे केले जातात शाळेत, पण त्यामागे शाळेची भूमिका ही त्याचं सांस्कृतिक महत्त्व टिकवणे किंवा सांस्कृतिकदृष्ट्या ते साजरे केले जातात. त्यामध्ये धर्माचा काही संबंध नसतो. म्हणजे आता गणपतीच्या दिवसांमध्ये शाळेमध्ये मुलं गणपती तयार करतात शाडूच्या मातीचा. नंतर मखर स्पर्धा असते त्या काळामध्ये आणि 7वी 8वीची मुलं पुन्हा आपले सगळे अटी आहेत त्या सगळ्या पाळून मखर तयार करतात, त्याची स्पर्धा असते. त्या मखरात एकच दिवस गणपती आम्ही मुलांनी केलेलाच बसवला जातो. नंतर गणपतीच्या दिवसात बाहेर जे सणाचं वातावरण असतं त्या वातावरणात इथे अभ्यास करणं कधी कधी मुलांना कंटाळवाणं वाटतं. तर तेव्हा आम्ही सृजनोत्सव नावाचा आमचा एक उपक्रम आहे, तो 5 दिवस साधारण असतो. त्या सृजनोत्सवामध्ये 3 प्रकारच्या स्पर्धा, गटकाम
आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे सर्जनशील लेखन असतं, हाताने काहीतरी वस्तू गटामध्ये तयार करणं त्याची स्पर्धा असते, किंवा नुसता तो करणं एवढाच भाग असतो. आणि सादरीकरणाच्या संबंधित काही स्पर्धा असतात, म्हणजे वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा अभिवाचन असेल, नाट्यछटा असेल, एकपात्री प्रयोग करणं असेल, असं सगळं असतं. तिथे मोठ्या मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा असते, त्यावेळेला 8वी 9वी 10वीसाठी असते, ज्यामध्ये मुलं गटाने आपल्यातल्या एखाद्याला तयार करतात. म्हणजे जे मगाशी पालकांच्या स्पर्धेसाठी निकष सांगितले तेच निकष इथेही असतात. आणि मग त्यात ते एकत्र मिळून आपल्यातल्याच एखाद्याला एखादी व्यक्तिमत्व उभं करणं हे मुलं खूप छान प्रकारे करतात. आणि या सगळ्यात मग त्यांची सामाजिक दृष्टी आणि हे सगळं दिसून येतं, ते ज्या प्रकारे व्यक्तिरेखा निवडतात त्या सगळ्यातून. तर असं म्हणजे सण समारंभाकडे बघण्याची भूमिका आमची सांस्कृतिक जास्त आहे. रमजान ईद असते त्यावेळेला खाऊ म्हणून 8वीची मुलं शीरकुर्मा तयार करतात, किंवा ख्रिसमसला एक दिवस केक करणं, टोपी डे असतो त्यावेळेला हाताने केलेल्या टोप्या घालून गाणं म्हणणं, अशा प्रकारे सण साजरे होतात. शिक्षा न करणे साधते का आणि कशा प्रकारच्या शिक्षा केल्या जातात? यावेळेचं आमचं निवासी शिबिरातला अख्खा दिवस शिस्त या विषयावरच होता आणि त्यात आम्ही खूप चर्चा केलेली आहे. तर शिक्षा न करणं साधतं का? बऱ्यापैकी. कारण साहजिक आहे, एवढी मुलं एकत्र आल्यावर आपल्याला त्रास होतो. म्हणजे मुलांचा हेतू त्रास देण्याचा नसला तरी आपल्याला होतो. पण शिक्षांच्या बाबतीत आमचं असं म्हणणं आहे, मग प्लीज ती स्लाईड नाही आहे ना शिक्षांची. हां, तर शिक्षा असतील त्या शारीरिक नको, मुलांचा अपमान करणाऱ्या नको, आणि ज्या प्रमाणात चूक असेल त्याच प्रमाणात शिक्षा झाली तर असेल. म्हणजे आमची सगळ्यात मोठी शिक्षा ही 2 दिवस शाळेत न येणं ही आहे, की खूप हे झालं तर 2 दिवस तुम्ही शाळेत येऊ नका, अशा प्रकारची शिक्षा आहे. बाकी मग शिक्षा तशा फार नाही आहेत. म्हणजे वर्गाच्या बाहेर उभं केलं तर मुलांना किती आनंद होतो हे माहिती आहे आपल्याला, त्यामुळे त्या शिक्षेचा काही उपयोग नसतो. झालेत प्रश्न? अजून काही असेल तर बोलूया, नाही तर थांबूया. हां, चालेल. थँक्यू. धन्यवाद दीपाताई आणि विनोदिनीताई.